नाशिक येथील कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा नाशिक व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरे वसतिगृह मैदान, गंगापूर रोड, नाशिक येथे 10 ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। या महोत्सवास प्रवेश विनामूल्य असून शेतकरी व नागरिक यांनी या कृषी महोत्सवात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा नाशिक राजेंद्र निकम यांनी केले आहे। 5 दिवसीय आयोजित कृषी महोत्सवात 200 पेक्षा अधिक स्टॉल्स असून यात कृषी विभाग व इतर संलग्न विभागाच्या शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासकीय दालने, शेतकरी ते ग्राहक, थेट शेतमाल विक्री, सेंद्रिय शेतमाल विक्री, आधुनिक शेती अवजारांचे प्रदर्शन तसेच गट, शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गट यांच्यामार्फत उत्पादित केलेले प्रक्रियायुक्त पदार्थ विक्रीसाठी स्टॉल्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत। महाराष्ट्र ग्रामीण खाद्य संस्कृती दर्शवणारे विक्रीचे स्टॉल्स सुद्धा प्रदर्शनात सहभागी होणार आहेत। आपल्या नाशिकच्या डोंगरी वसतिगृहावर 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीमध्ये कृषी विभाग त्याच्यासोबतच नव तेजस्विनी विभागाच्या वतीने कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेले आहे। या 10 ते 14 फेब्रुवारी कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी थेट उत्पादित केलेला माल, महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री पण संपन्न होणार आहे आणि म्हणून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा। या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये शेतकरी बांधवांना विद्यापीठ आणि इतर क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शनही संपन्न होणार आहे आणि म्हणून या भरगच्च कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती आवाहन करतो। आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने विविध विषयांवर परिसंवादाचे आयोजनही कृषी महोत्सवात करण्यात येणार आहे। यासोबतच जिल्ह्यातील शेतीमध्ये उत्कृष्ट काम करणारे शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी विस्तारक, कृषी क्षेत्रातील नवीन उद्योजक यांनाही पुरस्काराने या महोत्सवात सन्मानित केले जाणार आहे असल्याची माहिती उपप्रकल्प व्यवस्थापक वंदना शिंदे यांनी दिली। तसेच समस्त नागरिकांना या महोत्सवात सहभागी होण्यास आवाहनही करण्यात आले आहे। सर्वांना नमस्कार। मी वंदना तान्हाजी शिंदे, प्रकल्प उपसंचालक, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा नाशिक येथे कार्यरत आहे। तर मी आपणास कळवू इच्छिते की दरवर्षी आपण कृषी विभागामार्फत जिल्हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात येतो। त्याचप्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आणि ह्यावेळेस आपल्याबरोबर महिला आर्थिक विकास महामंडळ देखील संयुक्तपणे, आपण तिघांच्या संयुक्तपणे जिल्हा कृषी, नाशिक कृषी व नवतेजस्विनी महोत्सव दिनांक 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये डोंगरे वसतिगृह मैदान, गंगापूर रोड, नाशिक येथे आयोजित करत आहोत। तर या महोत्सवाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये 200 पेक्षा अधिक स्टॉल्स असणार आहेत। यामध्ये प्रामुख्याने शासकीय दालने उभारण्यात येणार आहेत, जेणेकरून जे काही नागरिक किंवा शेतकरी आपले सहभागी होणार आहेत तर त्यांच्यासाठी विविध योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचवायची आहे। त्याचप्रमाणे शेतकरी ते ग्राहक, थेट शेतमाल विक्री करणे या संकल्पनेच्या माध्यमातून आम्हाला शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवायचा आहे, त्यांना एक मार्केटिंग उपलब्ध करून द्यायचं आहे। तसेच खाद्य महोत्सव देखील यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने जे आपले काही पारंपरिक पदार्थ आहेत, जसे की पुरणपोळी, मांडा असेल, वांग्याचं भरीत भाकरी असेल, अशा पदार्थांचा देखील खाद्य महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। तसेच शेतकरी आणि महिला यांच्यासाठी 4ही दिवस, महोत्सवाचा पहिला दिवस सोडला तर उर्वरित 4 दिवस आपण वेगवेगळ्या विषयांवर परिसंवादाचं कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। आणि महिला बचत, जसं मी सांगितलं की महिला आर्थिक विकास महामंडळसुद्धा यामध्ये सहभागी आहे। तर त्या अंतर्गत नोंदणीकृत महिला बचत गट जे आहेत तर त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची आणि उत्पादनांची विक्री देखील या महोत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। त्यामुळे मी याद्वारे आवाहन करते की सर्व जे काही शेतकरी आहेत आपल्या नाशिक जिल्ह्यातील त्यांनी या कृषी प्रदर्शनास आवश्यक भेट द्यावी आणि जे काही तंत्रज्ञान आहे, आपल्या शंका निरसन आहेत ते परिसंवादाच्या माध्यमातून निराकरण करावं आणि शहरी नागरिक जे आहेत त्यांना देखील
योग्य भावात आणि थेट शेतकऱ्यांकडून जो आहे शेतमाल विक्री करण्यास खरेदी करण्याससुद्धा मिळणार आहे. तरी मी सर्व शेतकरी बांधव आणि बांधव भगिनी आणि शहरी नागरिकांना देखील आवाहन करते की आपण अवश्य या जिल्हा कृषी महोत्सवामध्ये सहभाग घ्यावा. यामध्ये प्रवेश जो आहे तो मोफत आहे. त्यामुळे मी पुन्हा सर्वांना आग्रहाची विनंती करते की आपण आपला सहभाग यामध्ये नोंदवावा. तसेच आपल्या या महोत्सवामध्ये 3 दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्यामध्ये प्रबोधनपर कार्यक्रम प्रामुख्याने घेतले जातील, जसे की भारुडाच्या माध्यमातून आपल्याला प्रबोधन करायचं आहे, काही संगीताचा कार्यक्रम आहे आणि काही कॉलेजेसच्या माध्यमातून काही आपण कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत. स्टार न्यूजसाठी विजय कडांगळे सह आदिती पेंढारी, नाशिक.